न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी आक्रमक भूमिका। सांगली जिल्हा खानापूर तालुका विटा तहसील कार्यालयासमोर मुंडन करून आंदोलन करण्यात आले। विटा येथे मातंग समाजाकडून आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी जोरदार मागणीच्या माध्यमातून प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून स्पष्ट सारा देण्यात आले असून असे झाले नाही तर या परस आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्रातील समस्त मातंग समाज त्यावर तरणार असा इशारा देण्यात आला। खानापूर विटा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की मातंग समाजाला आरक्षणामध्ये अपेक्षित प्रतिनिधित्व मिळत नसल्याने उपवर्गीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे। उपवर्गीकरण होईपर्यंत भरती प्रक्रिया थांबवण्याची मागणी, लोकसंख्येच्या आधारावर सखोल सर्वेक्षण करण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनात असेही सांगण्यात आले आहे की इतर राज्यांनी या संदर्भात निर्णय घेतला असताना महाराष्ट्रात अद्याप ठोस पाऊल उचलले गेलेले नाही। त्यामुळे शासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता तातडीने निर्णय घ्यावा अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे। तहसील कार्यालयासमोर मुंडन करून आंदोलन करण्यात आले। यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे। आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून आता संघर्ष तीव्र होणार का? शासन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। इंडिया न्यूज 28 दिलीप गायकवाड, पुणे विभाग प्रमुख। महाराष्ट्रभर वर्गीकरणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चाललेला आहे आणि या मुद्द्याच्या अनुषंगाने खानापूर तालुक्यातील विटा तहसील कार्यालयासमोर काही मातंग बांधवांच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। तर नमस्कार, आज आपण इथं मुंडन आंदोलन करण्यासाठी बसलेला आहात, तर इतका टोकाचं पाऊल का घेतलं आपण? या विषयासंदर्भात गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या वतीनं अनेक पदयात्रा झाल्या, मोर्चे झाले, आंदोलन झाली की मातंग समाजाला उपवर्गीकरणाची आवश्यकता आहे। त्यासाठी स्वतंत्र आरक्षण असणं गरजेचं आहे। त्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत असेल, नोकऱ्यांच्या बाबतीत असेल किंवा राजकीय बाबतीत असेल, या मातंग समाजाला ज्या पद्धतीनं त्या आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे तो फायदा आजपर्यंत होताना दिसत नाही कुठे। त्यामुळे समाज बघायला गेलं तर मागासच राहिलेला आहे। त्या अनुषंगाने आमची शासनाला विनंती आणि मागणी एवढीच की मातंग समाज आणि मातंग समाजाबरोबर असलेले 59 अनुसूचित जाती यांचं उपवर्गीकरण झालं पाहिजे। त्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं समिती नेमली होती त्या बदल समितीचा अहवाल सुद्धा मुख्यमंत्र्यांच्याकडे आलेला आहे आणि त्या अहवालानंतर अगदी अंतिम टप्प्यामध्ये आरक्षणाची भूमिका आलेली असताना कुठंतरी कोणत्या तरी दबावानं किंवा कुणा विरोधानं ती थांबलंय का, त्या अशा अनुषंगानं आम्ही आज एक त्याचा निषेध म्हणून विरोधकांचा किंवा येणाऱ्या काळात आम्हाला त्या आरक्षणाची गरज आहे ती झालंच पाहिजे म्हणून आम्ही आज विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर मुंडन आंदोलन घेतलेलं आहे। या ठिकाणी आम्ही मुंडन करून शासनाला एक जाग आणण्याचं काम या ठिकाणी करतो। पण या आंदोलनाचा पावित्र्य आपण मुंडन म्हणूनच का घेतला? नाही, मुंडन म्हणून म्हणजे शासनाला कुठंतर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि जी लोक खऱ्या अर्थानं एखाद्या चांगल्या गोष्टीला जर विरोध करत असतील तर त्यांनाही निषेध म्हणून त्या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या नाना पटोलेंनी अगदी लेखी स्वरूपामध्ये या विरोध केला उपवर्गीकरणाला, त्याही निषेध आम्ही या ठिकाणी आज करतोय। फकीरा पॅंथर सेनेच्या वतीने एक संस्थापक म्हणून मी आणि समाज बांधव। तर आज आपण बघू शकताय की महाराष्ट्रभर या उपवर्गीकरणाचा मुद्दा तापत चाललेला आहे आणि त्यांचं जे काही मागणं आहे, आपल्या हक्काच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरतो, या उपवर्गीकरणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चाललेला आहे। तरी बघूया आपण की सरकार प्रशासन याला मान्यता देते का। मी इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड।